नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड CET जी की अत्यंत जवळ आलेली आहे 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, आपल्या बीएड CET संदर्भात ही अपडेट, आपला जो परीक्षा शेड्यूल आहे तो जाहीर झालेला आहे, तसेच त्याचे वेळापत्रक, असणारे सत्र, या परीक्षा संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला, यासाठी जावं लागलं आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती, जेथे आपल्याला आपली जी अपडेट आहे, आपला वेळापत्रक जे आहे ते पाहता येईल। यासाठी आपण CET सेल असं टाईप करून सर्च केलं असता ह्या पेजवरती आपण इथे पोहोचतो। इथे पोहोचल्यानंतर आपल्याला cetcell.mahacet.org असं एक वेब पेज पाहायला मिळतं। अनेक पेजेस आपल्याला अनेक वेबसाईट इथे पाहायला मिळतात। त्यात cetcell.mahacet.org इथे CET सेल जे नाव आपल्याला दिसत आहे त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचतो, जेथे आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आणि आपल्या टेस्ट सेलचा लोगो पाहायला मिळतो, म्हणजे आपण करेक्ट वेबसाईटवरती आलेलो आहोत। इथे करेक्ट वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला रनिंग नोटिफिकेशन इथे पाहायला मिळतं आहे। 2 नोटिफिकेशन आहेत, पैकी दुसरं जे नोटिफिकेशन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या नोटीसला आपण क्लिक केलं आहे तर आपल्याला नोटीस डाउनलोड करा असा ऑप्शन येतो। आपण त्याला क्लिक करताच नोटीस आपल्याला डाउनलोड झालेली पाहायला मिळते। आपण इथे पाहू शकता स्टेट कॉमन एंट्रन्स सेल याचं जे नोटिफिकेशन आहे, त्यानंतर फायनल शेड्यूल, आपला फायनल शेड्यूल रिलीज झालेला आहे। अंतिम दिनांक आपला ठरलेला आहे परीक्षेचा अकॅडमिक इयर 2025-26। तर आपल्याला जो आपला टाईम टेबल दिलेला आहे, शेड्यूल जो दिलेला आहे CET सेलने, तर तो एका टेबलच्या फॉर्ममध्ये आहे। सिरियल नंबर, त्यानंतर नेम ऑफ CET, त्यानंतर डिपार्टमेंट, त्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन और एक्झाम डेट, विविध कोर्सेस, ज्या कोर्सेसचा आपण CET फॉर्म भरलेला आहे। तर BEd कोर्स आपण पाहत आहोत। इतरही कोर्सेस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। MPEd असेल, त्यानंतर MEd असेल, LLB असेल 5 इयर्स 3 इयर्स, त्यानंतर MCA CET, त्यानंतर BEd जनरल, स्पेशल अँड ELCT BEd, हे तिन्ही ज्या BEdच्या एंट्रन्सेस आहेत, CETs आहेत, तर ह्या हायर एज्युकेशन या अंतर्गत येतात। तर पहिल्या CETचा दिनांक आहे 24 मार्च 2025, त्यानंतर दुसरा दिनांक आहे 25 मार्च 2025, तिसरा दिनांक आहे 26 मार्च 2025। तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, ह्या 24, 25 आणि 26 मार्च 2025ला होणाऱ्या ह्या तिन्ही ज्या डेट्स आहेत त्या आपल्या BEd CETच्या डेट्स होय। आपल्याला जे आपल्या हॉल तिकीटवरती जो दिनांक दिला आहे आणि त्यानंतर वेळ दिली आहे, त्याच वेळेला आपल्याला तिथं परीक्षेला हजर राहायचं आहे। आपली जी परीक्षा आहे एकंदरीत 3 सेशनमध्ये ती होत असते। आपले हॉल तिकीट्स अजून जनरेट होणं बाकी आहे, येणं बाकी आहे। आपण एक नमुन्यादाखल इथे एक हॉल तिकीट पाहत आहोत, जे की आपल्या CET सेलचंच BEd CETचं हॉल तिकीट आहे। BEd जनरल स्पेशल आपण इथे पाहू शकता, ॲडमिट कार्ड म्हणजेच हॉल तिकीट। असंच हॉल तिकीट आपल्याला मिळणार आहे 2025साठी। हे मागील वर्षीचं म्हणजेच गेल्या वर्षी 25चं, 2024चं म्हणजेच मार्च 2024चं हे हॉल तिकीट आहे। आपण इथे पाहू शकता 3 सत्रामध्ये परीक्षा जी आहे, तर ह्या परीक्षेचा वेळ जो होता 9 ते 10:30 होता, म्हणजेच मॉर्निंग सेशन ज्याला आपण म्हणत असतो, सकाळ सत्र, तर मॉर्निंग सत्राचं हे हॉल तिकीट आहे। आपलं हॉल तिकीटसुद्धा असंच येईल, त्यामध्ये परीक्षेचा वेळ दिलेला असेल। त्यानंतर परीक्षेला रिपोर्टिंग टाईम एक असतो, रिपोर्टिंग टाईम ॲट CET एक्झामिनेशन सेंटर 7:30ला आपल्याला दिलेलं पाहायला मिळते, म्हणजे परीक्षा 9:30ला सुरू होणार आहे। त्याला रिपोर्ट करायला 2 तास अगोदर रिपोर्टिंग आपल्याला करावं लागतं। तिथं सर्व विद्यार्थ्यांची चेकिंग होते, तसेच बायोमेट्रिक होतं, त्यामुळे तिथं वेळ लागतो, त्यासाठी आपल्याला 2 तास अगोदर जाणं गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट इथं दिलेली पाहायला मिळते, ती म्हणजेच गेट क्लोजर टाईम। तर 8:30ला गेट क्लोज होऊन जातं आणि 8:30 नंतर कोणालाही मध्ये सोडलं जात नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। जर आपली परीक्षा असेल 9:30ला, आपली परीक्षा असेल 9 वाजता, तर गेट क्लोजर टाईमनंतर कोणासाठीही गेट उघडलं जात नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। म्हणजे 9 वाजता पेपर आहे तर 1.5 तास अगोदर आपल्याला इथं बोलवलं जातं, तिथं चेकिंग होते, बायोमेट्रिक होतं आणि बायोमेट्रिक झाल्यानंतर मध्ये सोडलं जातं आणि त्यानंतर आपल्याला परीक्षेला सामोरं जायचं असतं। तर अशा प्रकारे आपला वेळ, त्यानंतर आपल्याला गेट क्लोजर टाईम दिला जाईल, त्यानंतर परीक्षेचं मीडियम इथं दिलं जाईल। इंग्लिश मराठी दोन्ही मीडियममध्ये परीक्षा असणार आहे, हे आपणास माहीत आहे। बायलँग्वेज पेपर येत असतो।
त्यानंतर नेम ऑफ द सेंटर, सेंटरचं नाव दिलेलं असणार आहे. त्यानंतर आपल्याला जो कोर्स आपण ज्या कोर्सचा फॉर्म भरलेला आहे बी एड सी ई टी ते जनरल आणि स्पेशल हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे जनरलचा जरी फॉर्म आपण भरला तर जनरल अँड स्पेशल येईल. तसेच आपण स्पेशलचा जरी फॉर्म भरला म्हणजे स्पेशल बी एडचा तरी आपल्याला जनरल अँड स्पेशल बी एड असा आलेला पाहायला मिळेल. म्हणजे दोघांसाठी सुद्धा जनरल अँड स्पेशल येईल हे आपण लक्षात ठेवा. तर त्यानंतर आपला इथे एक फोटो आपल्याला पेस्ट करायचा असेल म्हणजेच फोटो पेस्ट करावा लागतो. इथं सूचना दिलेली आहे कलर पासपोर्ट फोटो, जो की तुमचा वरसुद्धा फोटो इथं आलेला असतो. तोच फोटो आपल्याला डबल चिटकवायचा आहे, पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला परीक्षा सेंटर पूर्ण ॲड्रेस आपल्याला दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला करायची जी कार्यवाही आहे ती म्हणजेच कॅन्डिडेट सिग्नेचर आपल्याला एक सही करायची आहे. कोणाची सही तर विद्यार्थ्याची सही आपल्याला तिथे करायची आहे. कुठे विदिन बॉक्स, ह्या बॉक्सच्यामध्ये ती सही झाली पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर इन्व्हिजिलेटर त्यांची सही करतील इथे. तर ह्या दोन्ही सह्या कुठं होतील तर त्या परीक्षा हॉलमध्ये होतील. अगोदर सही करून त्या हॉल तिकीटवर ठेवायची नाही. हे बॉक्स दोन्ही पण आपल्याला काय करायचे आहेत, कोरे ठेवायचे आहेत. जेव्हा आपण हॉलमध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याला तिथे सह्या करायच्या आहेत. अशा प्रकारचं आपलं हॉल तिकीट असणार आहे. तसेच परीक्षा ही 3 सत्रामध्ये आहे. तर मॉर्निंग सेशनमध्ये असणारा हा पेपर आपल्याला इथे पाहायला मिळतो. मॉर्निंग सेशन, त्यानंतर दुपारी आफ्टरनून सेशन आणि सायंकाळी इव्हिनिंग सेशन अशा 3 सेशनमध्ये परीक्षा होतील. म्हणजेच दररोज 3 परीक्षा व्हायल्यात. परीक्षा आहेत 24, त्यानंतर 25 आणि 26 म्हणजे 3 दिवस परीक्षा आहेत. तर 3 × 3 म्हणजेच काय, त्या 9 परीक्षा होतील. त्या 9पैकी फक्त एकाच दिवशी कुठल्या तरी सत्रामध्ये आपलं हॉल तिकीट आलेलं असेल. हॉल तिकीटनुसार आपल्याला चालायचं आहे. एवढी आपण लक्षात ठेवा. अशा प्रकारचे अपडेट आपल्या परीक्षा टाईम टेबल आणि हॉल तिकीटबद्दल आपल्याला माहिती पाहता येते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच आपले जे सर्व व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यामध्ये बुद्धिमत्ता ज्याला आपण इंटेलिजन्स टेस्ट असं म्हणत असतो, त्यानंतर सामान्य ज्ञान ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो, व टीचर ॲप्टिट्यूड ज्याला मराठीमध्ये आपण शिक्षक अभिव्यक्ती असं म्हणत असतो, शिक्षक कल चाचणी असं म्हणत असतो. तर ह्या तिन्ही घटकांचे व्हिडिओ लेक्चर्स आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तसेच मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका बी एड सी ई टीच्या झालेल्या आहेत त्यातलेही प्रश्न आमच्याकडे आहेत जे की आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरतील. ते व्हिडिओ आपण पाहिल्यास नक्कीच आपल्याला स्कोअर वाढवता येईल. त्याची लिंकसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया. तसेच अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.